उपवास म्हटलं की साबुदाणा वडे आलेच. पहा किती खमंग कुरकुरीत झाले आहेत. आतूनही छान शिजले आहेत. पण हे वडे तळलेले नाहीत हा. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे, ज्यांना तळलेले पदार्थ खाल्ल्यास वजन वाढते, अशांसाठी हा साबुदाणा वडा उत्तम पर्याय आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. साबुदाणा वडेसाठी आपण त्याचे आता साहित्य पाहूया. 2 वाट्या भिजवलेले साबू घेतलेले आहेत. 1 वाटी मी शिजवलेल्या बटाट्याचा किसून घेतलेला आहे. शेंगदाणा कूट एकदम बारीक असे पोह्याचे 3 चमचे घेतलेले आहेत. भाजलेल्या शेंगदाण्याचे मी 1-2 चमचे भरड पण घेतलेले आहेत, म्हणजे मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत. अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे. अर्धा चमचा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर मी थोडंसं आलं पण याच्यामध्ये किसून घेतलेलं आहे. जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर घाला, नाही घातलात तरी चालेल. इथे अर्धा चमचा मी मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी जिरे घेतलेले आहे. साबुदाणा वडेसाठी आता आपण पीठ मळून घेऊया. इथं आपण 2 वाट्या शाबू घेतलेले आहे. हे 2 वाट्या भिजवलेले शाबू आहेत. मी रात्री भिजत घातलेले होते, त्यामुळे ते चांगले भिजलेले आहेत. याच्यामध्ये 1 वाटी शिजवलेल्या बटाट्याचा किस मी करून घेतलेला आहे. तो याच्यामध्ये अर्धा चमचा तिखट घालूया. हिरवी मिरची पण थोडीशी मी 2 छोट्या हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं किसलेलं आहे. आलं जर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. अर्धा चमचा मी मीठ घेतलेला आहे. अर्धा चमचा मी याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि पोहे खातो ते छोटे 3 चमचे मी एकदम बारीक असं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, की जेणेकरून ते बाइंडिंगचं काम करेल. 2 पोह्याचे छोटे चमचे मी ही शेंगदाण्याची मोठे मोठे असे शेंगदाणे कुटून घेतलेले आहे, की जेणेकरून ते वडे खाताना दाताखाली लागतील. अशा पद्धतीनं मी ते घेतलेले. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर शेंगदाणा कूट जर कमी घ्यायचं असेल तर पण चालू शकते. आणि आता हे सगळं आपण काय करूया, मळून घेऊया, की जेणेकरून त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. अशा पद्धतीनं हे चांगलं व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया आणि एकदम छोटे छोटे आपण वडे करून घेऊया, जे आपल्याला खरपूस असे कमी तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. आपण हे तळणार नाही आहोत, कारण तळणीनं जास्त तेल, वजन वाढीसाठी जास्त तेल खाल्लं जात नाही, किंवा ऍसिडिटीसाठी ज्या पित्त प्रकृती ज्या लोकांची आहे ते पण त्यांना जास्त तेलाचे पदार्थ चालत नाहीत. अशांच्यासाठी हा साबुदाणा वडा हा अत्यंत योग्य असा पर्याय आहे. अशा पद्धतीने हे सर्व पीठ मळून झालेलं आहे. याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. शिजलेल्या बटाट्यामध्येच ते पीठ मळून घ्यायचे आहे. आता याचे आपण काय करूया, की छोटे छोटे गोळे करून घेऊया. मी हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि एकदम छोटे छोटे करूया, कारण ते आतमध्ये काय केले पाहिजेत, की भाजले गेले पाहिजेत. आणि मी थोडेसे चपटे करत आहे, ते भाजले जावेत याच्यासाठी, दुसरं काही नाही. अशा पद्धतीचे आपण हे सगळे गोळे करून घेऊया आणि हे ठेवूया आपण याच्यामध्ये. आप्पेपत्र आपण घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक गॅसवरती आपण हे काय करायचे आहेत, की साबुदाणा वडे हे भाजून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने हे सगळे मी साबुदाणा वडे करून घेतलेले आहेत, गोल गोल आणि थोडेसे चपटे असे केलेले आहेत, की जेणेकरून आतमध्ये व्यवस्थित शिजले जावेत. हे गरम झालेलं आहे तेल. आता यामध्ये एक एक वडा आपण हे करूया. अगोदर काय करूया, आपण साईडने घालत जाऊया, म्हणजे साईडने आपण घालत जाऊया, जेणेकरून आतमध्ये, कारण आतमध्ये थोडासा ताव त्याचा जास्त असतो. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये घालून घेऊया. अशा पद्धतीने हे सगळे याच्यामध्ये घालून घेऊया. आता हे आपण काय करूया, की 5 मिनिट झाकून ठेवूया, की जेणेकरून ते आतल्या आत शिजले जातील. 5 मिनिट झालेले आहेत. मंद गॅसवरती आपण हे ठेवलेलं होतं, मंद आचेवरती. तर आता हे बघूया. हां, अशा रीतीने खरपूस असे भाजलेले आहे. ते आता पुन्हा असे 3 मिनटं, 2 ते 3 मिनटं असे पण भाजून घेऊया. आता झाकलं नाही तरी चालेल, झाकणवरती नाही ठेवलं तरी पण चालू शकेल. काय होतं, मध्ये जरा थोडंसं भाजलं जातं आणि कडेला थोडंसं भाजायला वेळ लागतो. पुन्हा यांची जागा पलटून इकडची इकडे ठेवला तरी चालू शकेल. आता 5 ते 6 मिनिट बारीक गॅसवरती उलटे करून ठेवलेले होते आणि उलटे पालते करून सगळीकडनं व्यवस्थित खरपूस भाजले. पहिल्यांदा 5 मिनिट आणि नंतर 5 मिनिट. तर अशा पद्धतीने हे भाजलेले आहेत, अगदी खरपूस होत आलेले आहेत. पहा, आता हे आपण काढून घेऊया. गॅस बंद करून घेऊया आणि पद्धतीनं आपण हे सगळे वडे काढून घेऊया. अगदी छान असे भाजलेले आहेत. हे सगळे आपण आता वडे काढून घेऊया. हे पहा किती छान साबुदाणा वडा झालेला आहे आणि हा काय केलेला आहे, तळलेला सुद्धा नाही आहे आपण.
हा किती छान कुरकुरीत झालेला आहे आणि आतमध्ये अगदी छानपैकी तो शिजलेला पण आहे. उपवासाला तुम्ही हे असे दह्यासोबत खाऊ शकता. ताजे गोड दही हवे हां. तर अशा पद्धतीने हे न तळलेले तुम्ही साबुदाणा वडे तुम्ही खाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही किंवा वजनसुद्धा वाढणार नाही.